तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आपण पाहणार आहोत रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, रेट ऑफ रिएक्शन आपण काल पाहिली होती. रेट ऑफ रिएक्शन डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती, तरी पण आपण दोन वेगवेगळ्या डेफिनेशन पाहून घेऊ. अजून रेट ऑफ रिएक्शनचे डेफिनेशन कोणकोणते आहे पहा. एक तर डेफिनेशन अशी आहे की आपण पाहिलं होतं की रिएक्टंट हा कमी कमी होत जातो आणि प्रोडक्ट हा फॉर्म होत जातो. म्हणून आपण असं लिहू शकतो रेट ऑफ रिएक्शन डेफिनेशन, द डिक्रीज इन concentration of the reactant divided by change in time. हे सुद्धा एक डेफिनेशन आहे कशाची, रेट ऑफ रिएक्शनची. व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट पर युनिट टाइम is called as rate of reaction. अजून काय म्हणू शकतो आपण, काय म्हणतो, increase in concentration of the increase in concentration of the product upon change in time. It is also called as rate of reaction. तर हे झाले दोन रेट ऑफ रिएक्शन चे फॉर्म्युले. एक काय होता तुमचा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट पर युनिट टाइम हा, आणि दुसरा होता इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट आला की इनक्रीज लिहायचं, काय लिहायचं, प्रोडक्ट आला की इनक्रीज, आणि रिएक्टंट आला काय लिहायचं, डिक्रीज लिहायचं. ठीक आहे, कारण की रिएक्टंट हा कमी कमी होत जातो आणि प्रोडक्ट वाढत जातो. बरोबर आहे, हेच पाहिलं होतं आपण कॉन्सन्ट्रेशन मध्ये की रेट ऑफ रिएक्शन मध्ये प्रोडक्ट जो आहे तो बनत जातो, रेट ऑफ फॉर्मेशन, आणि जो रिएक्टंट असतो तो काय असतो, कमी कमी होत जातो. बरोबर आहे, हे आपण पाहिलं होतं, हे बुक मध्ये लिहून घ्या. ओके, आता यानंतर पहा, मी तुम्हाला काही टर्म शिकवतो, त्या टर्म तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता पहा, जर तुम्हाला कोणी असं दिलेलं आहे तुमच्यासमोर रेट ऑफ रिएक्शन नाही, रेट ऑफ कंजम्पशन, काय दिलं, रेट ऑफ कंजम्पशन किंवा रेट ऑफ कंजम्पशन किंवा रेट ऑफ डिग्रेडेशन किंवा अजून स्लॅश मारून काय लिहू शकतो, डिकम्पोजिशन, रेट ऑफ डिकम्पोजिशन. बरोबर आहे, अजून काय म्हणू शकतो आपण, रेट ऑफ कंजम्पशन, रेट ऑफ डिकम्पोजिशन, किंवा अजून काय म्हणतो, रेट ऑफ डिसअपिअरन्स सुद्धा म्हणू शकतो आपण. डिकम्पोजिशन अजून डिसअपिअरन्स. तर हे लक्षात घ्या, रेट ऑफ कंजम्पशन दिलं किंवा रेट ऑफ डिग्रेडेशन दिलं किंवा रेट ऑफ डिकम्पोजिशन दिलं किंवा रेट ऑफ डिसअपिअरन्स दिलं, काय दिलं, डिसअपिअरन्स. तर ह्या सर्व गोष्टी कशाचे रिलेटेड असतात, नेहमी रिएक्टंटच्या रिलेटेड असतात. These are related to reactant only. These are related to reactant. ते ह्या गोष्टी नेहमी रिलेटेड कशाच्या असतात, रिएक्टंटच्या. डिकम्पोजिशन होणं म्हणजे खतम होत जाणं, डिसअपिअरन्स म्हणजे संपत जाणं. ठीक आहे, कंजम्पशन म्हणजे वापर त्याचा पूर्णपणे होऊन जाणं, डिग्रेडेशन म्हणजे सुद्धा काय होतं, संपणं. ठीक आहे, तर या सर्व टर्म कशा येतात, दे आर रिलेटेड टू रिएक्टंट. कारण संपवतो कोण, रिएक्टंटच संपवतो. डिकम्पोज कोण होतो, रिएक्टंटच होतो. डिग्रेडेशन कशाचं होतं, रिएक्टंटच होते. ठीक आहे, कंजम्पशन कोणाचं होतं, रिएक्टंटच होतं. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता त्याच्या रिलेटेड तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो जो तुमच्या महत्त्वाचा आहे, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम खूप सोपा आहे, जर का हे समजलं तर ते इझिली समजून जाईल तुम्हाला. ओके, पहा, आता माझ्याजवळ समजून घ्या एक रिएक्शन. ती रिएक्शन आहे थ्राइस ए प्लस बी. कोणती रिएक्शन आहे, थ्राइस ए प्लस बी गिव्स राइज ट्वाइस सी प्लस डी, अशी एक रिएक्शन. ओके, आता मला या रिएक्शन बद्दल जर का रेट लिहायचा झाला तर मी काय लिहिल सांगा बरं. तुम्हाला सांगितलेलं आहे रिएक्टंट साठी नेहमी काय लिहायचा, मायनस लिहायचं. काय लिहिसाल 1/3 d upon
dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, बरोबर आहे पहिल्यासाठी. अजून इज इक्वल टू साइन द्यायचं, परत निगेटिव्ह साइन येईल कारण की हे आहे d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, बरोबर आहे. इथं काही नव्हतं ना म्हणून आपण इथं काही लिहिलं नाही. अजून इज इक्वल टू, आता प्रोडक्ट बद्दल काय लिहाल, 1/2 d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इज इक्वल टू d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. झालं. हे झालं या रिएक्शन बद्दल रेट. या रिएक्शनचा रेट हे झालं. ठीक आहे. आता जर का मला या रिएक्शनच्या बद्दल मला रेट ऑफ कन्झम्पशन काढायचं, काय रेट ऑफ कन्झम्पशन काढायचं. व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन फॉर दिस रिएक्शन. या रिएक्शन साठी रेट ऑफ कन्झम्पशन काय आहे. ओके. आता रेट ऑफ कन्झम्पशन कशाचे रेट असते, नेहमी रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ डिग्रेडेशन, डिकम्पोजिशन, डिसअपिअरन्स कशाचे रिलेटेड असते, रिएक्टंटच्या रिलेटेड असते. ओके. मग तुम्ही इथं काय करसाल, कशाचा उपयोग करसाल, कशाचा वापर करसाल, फक्त रिएक्टंटचा. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण रेट ऑफ कन्झम्पशन लिहितो तेव्हा ते समोरचे जे असतात, जसं आपण काय केलं 3 आहे त्याला 1/3 लिहिलं रिएक्टंट मध्ये, रेट मध्ये 1/3 केलं होतं त्याला. पण तसं आपल्याला याच्यामध्ये करायची गरज नसते, डायरेक्ट लिहायचं असतं. ओके. हे 1/3 गायब होऊन जातं याच्यात. काय लिहाल तुम्ही, मायनस साइन बी द्यायचा नाही, मायनस साइनची बी गरज नाही. रेट ऑफ कन्झम्पशन मध्ये मायनस साइन द्यायचा नाही रिएक्टंट असला तरी. ठीक आहे. रेट ऑफ कन्झम्पशन मध्ये मायनस साइन द्यायचा नाही रिएक्टंट असला तरी. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे सुद्धा द्यायचे नाहीत. ठीक आहे. 3 असला काय, 5 असला काय, 2 असला काय, काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त या याची घेणं देणं ठेवायचं. काय लिहाल तुम्ही, d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. हा काय झाला तुमचा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए हा झाला तुमचा. ठीक आहे. किंवा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी काय लिहाल तुम्ही, d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बरोबर आहे. आलं का बरोबर. रेट ऑफ कन्झम्पशन आलं का बरोबर, सांगा. समजलं का तुम्हाला, समजलं. पहा आपण या रिएक्शन साठी रेट वेगळा लिहितो, मायनस साइन देतो, मग समोरची वस्तू अशी लिहितो खाली, नंतर d अपॉन dt लिहितो. पण जेव्हा आपण रेट ऑफ कन्झम्पशन विचारलं, आपल्याला रेट ऑफ डिसअपिअरन्स विचारलं, तेव्हा आपण ह्या तीनचाही उल्लेख करत नाही आणि निगेटिव्ह साइनचाही उल्लेख करत नाही. ते दोन्ही काय करून टाकतो, सरळ आपण जो इथं रिएक्टंट देऊन आहे ए असतात, ए लिहिला आपण, बी होतं तर बी लिहिला. इथं जर पीक्यू असतं तर ते आपण काय लिहिलं असतं, पीक्यू लिहिलं असतं. ओके. समजलं का. हे अशा पद्धतीचं होतं रेट ऑफ कन्झम्पशन. ठीक आहे. हे पूर्ण तुमच्या वहीमध्ये, नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. तुमच्या नोटबुक मध्ये. ओके. आता पहा याच्यानंतर येतं रेट ऑफ फॉर्मेशन. रेट ऑफ फॉर्मेशन कशाला म्हणतात, हा दुसरी इथं काय आता तुम्हाला रेट ऑफ कन्झम्पशन पाहिलं, तुम्ही रेट ऑफ डिसइंटिग्रेशन पाहिलं. ठीक आहे. तसंच रेट ऑफ फॉर्मेशन सुद्धा असतं. रेट ऑफ फॉर्मेशन, रेट ऑफ रिएक्शन वेगळं, रेट ऑफ फॉर्मेशन वेगळं. काय म्हणतात रेट ऑफ फॉर्मेशन, रेट ऑफ डिसअपिअरन्स काय म्हणतात इथं, रेट ऑफ अपीअरन्स. रेट ऑफ अपीअरन्स, रेट ऑफ डिसअपिअरन्स च्या ऐवजी रेट ऑफ अपीअरन्स किंवा रेट ऑफ फॉर्मेशन. बरोबर आहे. हे दोन शब्द वापरतात पहा, रेट ऑफ फॉर्मेशन किंवा रेट ऑफ अपीअरन्स. आता हे दोन्ही शब्द कशासाठी वापरतात, दीज आर रिलेटेड टू प्रॉडक्ट.
रेट ऑफ फॉर्मेशन विचारलं तुम्हाला, तुम्ही कशाबद्दल लिहाल माहिती, प्रोडक्ट बद्दल. ठीक आहे, नेहमी लक्षात घ्यायचं. रेट ऑफ फॉर्मेशन विचारलं किंवा रेट ऑफ अपीअरन्स विचारलं तर कशाबद्दल माहिती द्यायची, प्रोडक्ट बद्दल. ठीक आहे. आता या रिएक्शन साठी रेट तुम्हाला माहिती होता, आपण लिहिलाच होता पूर्ण. आता या रिएक्शन साठी मला काय काढायचं, रेट ऑफ फॉर्मेशन. या रिएक्शन साठी रेट ऑफ फॉर्मेशन काय राहील. ठीक आहे. तर रेट ऑफ फॉर्मेशन मध्ये सुद्धा पॉइंटचं काही घेणं देणं नाही, प्लस साइन निगेटिव्ह साइनचं काही घेणं देणं नाही, आणि हे क्वेश्चन सुद्धा आपण घेत नाही. ठीक आहे. म्हणून डायरेक्ट आपण काय लिहिला रेट ऑफ फॉर्मेशन मध्ये, d upon dt of concentration of C is equal to d upon dt of concentration of D. ओके, कळालं. हे क्वेश्चन घ्यायचे का नाही घ्यायचे, ते रेट ऑफ रिएक्शन मध्ये घ्यायचे, रेट ऑफ रिएक्शन मध्ये घ्यायचे, पण रेट ऑफ फॉर्मेशन मध्ये घेसाल का तुम्ही, नाही. आणि रेट ऑफ फॉर्मेशन कशाबद्दल असतं, फक्त प्रोडक्ट बद्दल. कशाबद्दल असतं, प्रोडक्ट. आणि आपले प्रोडक्ट कोणते आहे, हे दोनच आहेत ना, म्हणून आपण हे दोन लिहिले. आता या रिएक्शन साठी मी जर तुम्हाला म्हटलं असतं रेट ऑफ डिसअपिअरन्स म्हटलं असतं, मी काय म्हटलं असतं, रेट ऑफ डिसअपिअरन्स. रेट ऑफ डिसअपिअरन्स कशाशी रिलेटेड असतं सांगा बरं, रिएक्टंटच्या. रेट ऑफ डिसअपिअरन्स. ठीक आहे. रेट ऑफ डिसअपिअरन्स कशाशी रिलेटेड असते, रिएक्टंटच्या. याच्यात सुद्धा आपण काही लिखतो का, काहीच नाही. सरळ सरळ काय लिहितो आपण, d upon dt of concentration of A is equal to d upon dt of concentration of B. हे झालं रेट ऑफ डिसअपिअरन्स रिलेटेड टू रिएक्टंट. ठीक आहे. हे झालं रेट ऑफ फॉर्मेशन रिलेटेड टू प्रोडक्ट. हे कशाचे रिलेटेड आहे, रिएक्टंटचं. ठीक आहे. समजत आहे का मी काय सांगत आहे, हे खूप सोपं आहे. बाय हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला प्रॉब्लेम इझिली जातील, इझिली समजल. नाहीतर हे खूप अवघड जाईल. पहा, पहिले समजून घ्या. रेट ऑफ फॉर्मेशन आलं तर आपल्याला या 2 किंवा 3 आला असता तरी त्याचं घेणं देणं राहिलं असतं का आपल्याला, नाही. त्याचं काही घेणं नाही आपल्याला. फक्त डायरेक्ट काय लिहायचं, सी किंवा डी लिहायचं. या समोर किती उद्या ना, 5 उद्या 10 लिहिल्या, ते आपल्याला काही घेणं देणं त्याचं नाही. ओके, रेट ऑफ फॉर्मेशन मध्ये. आणि रेट ऑफ कन्झम्पशन विचारलं तर कसं लिहिलं तुम्ही, रेट ऑफ कन्झम्पशन हमेशा कसे रिलेटेड राहते, रिएक्टंटच्या रिलेटेड राहते. त्याच्यामध्ये सुद्धा 3 असले तर 5 जरी असलं लिहायचं असतं का आपण, नाही. सरळ सरळ तेच लिहायचं. आणि निगेटिव्ह साइन सुद्धा देतो का आपण, नाही देत. ओके, समजलं एवढं, समजलं का. पहा, तर आता आपण काय करू, एक तुम्हाला मी रिएक्शन देतो, ती रिएक्शन मला तुम्ही करून दाखवा. ठीक आहे. हा, चला स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा, एक रिएक्शन आहे, इथे twice N2O5 twice N2O5 नहीं twice N2O है, 5 नहीं है. ओके, twice N2O gives rise, twice N2O gives rise 4 NO2 plus O2. ठीक आहे. हा गॅसेस फॉर्म मध्ये आहे, हा गॅसेस फॉर्म मध्ये आहे, हा सुद्धा गॅसेस फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. या रिएक्शन साठी आपल्याला रेट काढायचा आहे. ठीक आहे. चला रेट काढा. काय काढायचं, हा ही रिएक्शन आहे. पहिले तर मायनस साइन देईल रिएक्टंट साठी, बरोबर आहे. यासाठी रिएक्टंट साठी नंतर काय लिहिलं, 1/2 लिहिलं. हे 2 समोर होतं, हा 2 इथे लिहिलं. नंतर d upon dt of concentration of N2O आला बरोबर, समजलं का. पहा, इज इक्वल टू, आता इकडे रिएक्टंट राहिला कोणता नाही. आता आपण काय गेलो प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्ट मध्ये कोणतं साइन येतं, प्लस साइन. ठीक आहे. काय 1/4
हा पुरेल ना तिचा. परत काय लिहिलं आपण डी अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 बरोबर आहे. अजून इज इक्वल टू हा O2 बद्दल काय आहे का समोर, काहीच नाही. सरळ सरळ d अपॉन dt ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2. समजली रिएक्शन ही. ठीक आहे. इट इज द रेट फॉर दिस रिएक्शन. या रिएक्शन साठी हा रेट राहील. ठीक आहे. मी तुम्हाला 2 रिएक्शन्स तुमच्या याच्यावर पाठवेल, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सरांना पाठवायला लावेल. ते तुमचे होमवर्क असेल. ओके. होमवर्क आता देते तुम्हाला फोटो पाठवेल मी, त्याचं तुम्ही होमवर्क करून घ्या. हे समजलं तुम्हाला, काढता आलं नाही.